तर आज एकंदर आपल्या आकलनाच्या सीमा या खूप मर्यादित होत जात आहेत आणि त्याचं प्रतिबिंब हे साहित्यामध्ये उठतं असं मला आता जाणवू लागलं. त्या आकलनाच्या कक्षा वाढल्या पाहिजेत, आपली बघण्याची नजर विस्तारित झाली पाहिजे, खूप काही आपल्या नजरेच्या टप्प्यात आलं पाहिजे आणि मग या खूप काहीतलं अगदी थोडंसं सुद्धा का असेना पण आपल्याला ते नेमकेपणे उचलता यायला पाहिजे. मग यासाठी काय करायला हवं? कविता लिहिणं ही सोपी गोष्ट नाही. आता त्यांना सुनीता शहाना कळलं असेल किंवा जो कविता लिहितो त्याला कुणालाही कळेल, वस्कर आहे तिथे म्हणजे पित्रे आहेत. कविता लिहिणं ही साधी गोष्ट नाही. कविता लोकांना वाटते की कविता ही खूप सोपी असते, कारण काय 4-5 ओळी लिहिल्या की झालं म्हणून. त्यामध्ये मोठं काय? कादंबरी लिहायला 2-3 वर्ष लागतात, कथा लिहायला 1-2 महिने लागतात, मग पुन्हा पुन्हा ती लिहावी लागते. कविता काय तुम्ही 4-5 ओळी लिहिल्या की झाली कविता, असं नाही होत. लहानपणी मी कधी कधी मस्करी करायचो, असं वर्तमानपत्राचं पान उभं कापायचं आणि जे काय येईल ते एका ओळीच्या खाली वाचत जायचं आणि ते पुन्हा चाल लावून म्हणायचं. आता मगाशी अमितांनी म्हटलं म्हणजे चाललो एका बातमी पण चाल लावून म्हणे, पंतप्रधान नरसिंहराव विदेशच्या दौऱ्यावर, बरं असं काहीतरी करायचं. आणि एका कवी संमेलनामध्ये माझ्या एका मित्रांनी एकदा कविता वाचली, तर तुम्हाला मी नवीनच कविता लिहिली आज आणि मी आधुनिक नवकविता लिहिलेली आहे असं म्हणून फोंड्याला लालबहादूर शास्त्री हॉलमध्ये संमेलन होतं. त्याने कविता वाचली, कोणाला काही कळेना. म्हणजे परदेश दौरा, विमान अपघात असा आरोप केला, असं काहीतरी होतं. इम्रानचे 10 बळी, या सगळ्या हेडलाईन एकाखाली एक लिहिलेल्या होत्या. तुम्ही ही कविता तू कशी गेली? तुम्हाला सोपा आहे, असा पेपर अर्धा गेला आणि सगळ्या बातम्यांची हेडिंग एकाखाली लिहून काढली. हल्ली कविता अशाच होतात, म्हणजे कुणाला कळायला पाहिजे, कशाला सांगायला पाहिजे, सांगण्याची गरज नसते. आणखी एकदा एक कवी घेऊन आला आपलं साहित्य माझ्याकडे, साहेब मला जरा प्रस्तावना लिहून द्या. ठीक आहे देतो. मी वाचलं तर मला त्याच्या कविता कळेना. 2-3दा वाचल्या. आता काहीतरी लिहायला पाहिजे कवितांवर. शेवटी लिहिलं काहीतरी लिहिलं आणि दिलं त्याला. म्हटलं रे मला फार त्रास पडले म्हटलं हे सगळं लिहिताना. आता पण मला फायदा झाला ना. काय आता मी निदान कुणाला सांगू शकतो माझ्या कवितांचा अर्थ काय आहे तो. म्हटलं म्हणजे तो लिहिताना मला तरी कुठे माहिती होता म्हणून. तुम्ही प्रस्तावना दिल्यामुळे मला माझ्या कविता कळल्या म्हणून माझा एक आग्रह असा असतो नेहमी की कविता लिहिताना आपल्या अवतीभोवतीची भाषा, आपल्या अवतीभोवतीचं वातावरण हे टिपकागदासारखं आपल्याला नेमकं शब्दातून टिपता आलं पाहिजे. ते या वातावरणातून दिसलं पाहिजे. आणि कवितेची भाषा ही कुठूनही बाहेरून येत नाही, ती नेहमी आतून येत असते. ती आपल्या आतच असते. फक्त आपण या जगाकडे कुठल्या नजरेनं पाहतो त्यावर ते अवलंबून